तर काय मजा आहे. नमस्कार मित्रांनो, व्लॉग सुरू करण्याच्या आधी आपण जर सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. आजचा हा व्लॉग आपला होणार आहे उज्जैन व्लॉग. तर आम्ही सगळे आता चाललो आहे उज्जैनला. तुम्ही बघू शकतात कोण कोण आहे. हाय करा जरा. अजून 2 जण पुढे आहे. एक गाडी चालवतो, एक पॅसेंजर आहे. सो त्यांचं इंट्रोडक्शन नंतर करू. पॅसेंजर नाही आहे, पॅसेंजर प्रिन्सेस आहे. सो थोड्या वेळाने आपण इंट्रोडक्शन करू. थोड्या वेळाने मी तुम्हाला भेटतो. ओके बाय. जय महाकाल. ओके, जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. सो आत्तापर्यंत 300 किलोमीटर्स कवर झालेले आहे. अजून 300 किलोमीटर्स बाकी आहे उज्जैनसाठी. एक छोटासा हॉल्ट घेतला आहे. तो आपली EV आहे BE6. तिला चार्जिंग करावं लागते. सो आता थोडा अर्धा तास आपण हॉल्ट घेतला आहे. चार्ज वगैरे होईल, त्यानंतर आपण पुन्हा कंटिन्यू करणार. आता ड्रायव्हर स्विच होतील. तर एवढ्या वेळ कृष्णाबाया चालवत होता. आता मे बी बालू चालवेल किंवा आशिष चालवेल. नंतर आपण चाललो थोड्या वेळाने, कारण आपल्याला झोप गरजेची. आपण अजून झोपलेलोच नाही. सो थोड्या वेळाने झोप घेईल, पॉवर नॅप, अँड देन बघू. थोड्या वेळाने भेटू. चला बाय. गुड मॉर्निंग फ्रॉम इंदोर. फायनली इंदोर पोचलेलो आहे आम्ही. आता इंदोरला सकाळी आम्ही नाश्ता करत आहे. अँड इथून थोड्या वेळाने आता उज्जैनला जाणार आहे. सो नाश्ता इंदोरला पोहे खायचे होते, बट पोहे तर काय अजून भेटले नाही आहे. सो आता इथे एक रेस्टॉरंट आहे, तिथे नाश्ता करून इथून आम्ही आता उज्जैनला जाणार. महाकाल आणि काल भैरवला जाणार. सगळ्यांचं आपण चेहरे बघू शकता. रात्रीची एकाचीही झोप झालेली नाही आहे. सगळ्यांना भूक लागली आता. सॉरी, भूक लागली आहे सगळ्यांना आता. सो सगळ्यांना आता भूक लागली आहे सकाळी सकाळी. तर बघूया काहीतरी खायला पाहिजे आता लवकरात. त्याला लागली. तुम्ही येता का धवायला? नो पोहे, ओनली पराठाज. फिलिंग लाईक इन पंजाब. उन्हाळा असेल आणि उन्हाळ्यात जर ताक पिलं नाही तर काय मजा आहे. आणि ताकची सुरुवाती सकाळी झालेली आहे. दिवसभरात खूपच ताक होणार आहे, कारण इंदोर आणि इकडे ऊन खूप जास्त आहे. आत्ता जवळपास 39 डिग्री सेल्सिअस आहे. वाजले फक्त 9 आहे. बट आहे रिएक्शन बघू शकतो तुम्ही. आज क्वालिटी. भेटूया थोड्या वेळाने. खूप वेळा भेटूया बोललेलं आहे मी, पण आपण आता उज्जैनलाच भेटूया. बाय. सो फायनली महाकालच्या नगरीत आलेलो आहे आपण. ही जी फेमस कमान आहे, जी प्रत्येक रीलमध्ये आपण बघतो, ती कमान मृत्युंजय द्वार आणि महामृत्युंजय द्वार. सो आपण आता तयार झालेलो आहे महाकालच्या दर्शनासाठी. आणि हा माझा सेकंड टाईम आहे. आशिषचा आय गेस फर्स्ट टाईम आहे. भाभी, किती वेळ झालं तुमचं महाकालचं दर्शन? 3री वेळ माझी. यांचं 3री आहे. सो हे सिनियर आहे आमच्यात. असे पण सिनियर आहे आणि महाकालच्या दर्शनासाठी पण सिनियरच आहे. सो आता बघू कॉरिडॉरमध्ये जाऊ. तसं लेटर आहे आपल्याकडे. बघू, जर त्या लेटरने जर VIP दर्शन होत असेल तर तसं करू, किंवा मग लाईनीने करू. आधी सर्वात आधी पहिले चहा पिऊ. बाबा चाय एक दे ना. खावा. चाय गरम आहे, तांबा नंतर पितो. कृष्णा, तुझे महाकालचे दर्शन किती वेळ आहे? 3ऱ्यांदा. आणि तुझे? सो 3, 2, 3 प्रेशर. आणि मी 2ऱ्यांदा. 3 वेळा मी माझ्या बायकोसोबतच आलेलो. ही त्यांची बाईक. येस. फायनली कॉरिडॉर एंटर केलेला आहे महाकालचा. आता दर्शनासाठी जातो आहे. लाईनीतच जाणार आहे दर्शनासाठी.
कारण आज इथे MP चे CM आलेले. सो आज काय म्हणतात त्याला बंदोबस्त पक्का आहे एकदम. सो VIP दर्शन्स वगैरे सगळे बंद आहे, तिकीट काउंटर्स पण बंद आहे. सो असं लाईनीने दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. अजून एक गोष्ट मला आत्ता कळली आहे की उद्या अक्षय तृतीया आहे, त्यामुळे सुद्धा आज खूप गर्दी आहे महाकालला सुद्धा व कालभैरवला सुद्धा. कालभैरवला अजून आपण गेलेलो नाही आहे. महाकालचे दर्शन झाल्यानंतर आपण कालभैरवला जाणार आहे. संपूर्ण पटात आपण आलेलो आहे. आता आपण गर्दी बघू शकतो आजूबाजूला सगळ्या बोल ना. भोले भक्तांची लोक देखो गर्दी आहे. रिस्पॉन्स. महादेव. हा महाकालेश्वरचा मंदिराचा कळस. हर हर महादेव. फोन अलाउड नव्हता मंदिरात, बट तुमच्यासाठी मी फोन आत कसा तरी घेऊन गेलो आहे. सो आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. आपण आता चाललो आहे कालभैरवला आणि बंटीजी आपल्यासोबत आहे. रिक्षा सवारी आपली घेऊन. बंटीजी आहे बोलत. हाय महाकाल. 2 टाईम आपले कालभैरवचे दर्शन झालेले आहेत, बट इतकी म्हणजे कमी गर्दी किंवा गर्दीच नाही असं कधीच झालेलं नाही. बट फर्स्ट टाईम असं आहे की गर्दीच नाही आहे कालभैरवसाठी. सो चांगलं आहे, आमच्यासाठी तरी चांगलं आहे. फास्ट दर्शन होतं आहे ते. हे बघा गर्दीच नाही. दीपमाळ बघू शकता. ही दीपमाळ ही आधीपासून प्रत्येक प्राचीन मंदिरात आपल्याला बघायला भेटेल. या दीपमाळचं वैशिष्ट्य असं आहे की ही दीपमाळ आरतीच्या टायमाला एक व्यक्तीवरती जाऊन सगळे दिवे लावत असतो. अशा प्रकारे आमचे कालभैरवचे सुद्धा दर्शन खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीचे झालेले. कारण मंदिरात रेकॉर्ड नाही केलं मी ह्यावेळेस, कारण दर्शन घेणं पण इम्पॉर्टंट आहे रेकॉर्ड करण्यापेक्षा. सो कालभैरवचे सुद्धा दर्शन खूप चांगल्या पद्धतीने आपले झालेले आहेत. या मस्ट रिकमेंडेड प्लेस इन उज्जैन. मारवाडी भोजनालय स्टेशन जवळच आहे. नक्की ट्राय करा. उज्जैनला जर आले तर इथे येऊन नक्की ही थाळी ट्राय करा, मला खूप आवडेल. नेहमीप्रमाणे जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सी इन द नेक्स्ट ब्लॉग.